त्यांनी या परिषदेत सांगितलं। नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं आज आणखी एक निर्णायक पाऊल पडलं आहे। आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला। यामध्ये जहाल नक्षलवादी माडवी हिडमा याचाही समावेश आहे। अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात ही चकमक झाल्याची माहिती पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेशचंद्र लड्डा यांनी दिली आहे। या चकमकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांचे काही म्होरके आंध्र प्रदेशात येणार असून ही चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी 2 दिवस यंत्रणा कामाला लावली होती। आज पहाटेपासून नक्षलवाद्यांसोबत ही चकमक सुरू झाली, ज्यात हिडमासह 6 नक्षलवादी मारले गेले असं त्यांनी सांगितलं। मडावी हिडमा नक्षलवाद्यांच्या सेंटर कमिटीचा सदस्य आणि कमांडंट दर्जाचा नक्षलवादी होता। अनेक प्रकरणांमध्ये त्याच्यावर गंभीर आरोप असून पुष्कळ दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता। त्याच्यासोबत त्याची बायको राजी आणि इतर नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत। तसंच मोठा शस्त्रसाठाही पोलिसांनी जप्त केला आहे। मडावी हिडमा ठार होणं हे सुरक्षा दलांसाठी मोठं यश मानलं जात आहे। पोलिसांवरील अनेक हल्ल्यांमागचा सूत्रधार असलेल्या हिडमावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान